हॅलो फ्रेंड्स, हाय. मागच्या व्हिडिओत आपण स्पीड आणि व्हेलॉसिटी म्हणजे काय आणि नेमका त्याच्यात काय फरक आहे हे शिकलो. आणि मी तुम्हाला हे सांगितलं की पार्टिकल जर समजा एका पर्टिक्युलर ए पॉईंटपासून असा फिरत फिरत बी पॉईंटपर्यंत जात असेल तर ज्या रस्त्याने तो जातो त्या रस्त्याची जी लांबी असते त्याला आपण डिस्टन्स असं म्हणतो. आणि समजा या ठिकाणी जर हे डिस्टन्स काहीतरी समजा 50 मीटर इतकं आहे आणि हे डिस्टन्स ट्रॅव्हल करायसाठी लेट्स से काहीतरी समजा 10 सेकंद लागले असतील तर 10 सेकंदात जर 50 मीटर तर एका सेकंदात 5 मीटर म्हणजे 5 मीटर पर सेकंद ही जी आहे ही त्या पार्टिकलची त्या ठिकाणी स्पीड असेल. आणि 5 मीटर पर सेकंद आन्सर तेव्हाच येईल जेव्हा तुम्ही 50चे 10 इक्वल पार्ट कराल. म्हणजे 50 मीटर अपॉन 10 सेकंद हे कॅल्क्युलेशन जर आपण केले तर आपल्याला स्पीड मिळते. आणि म्हणून स्पीडचा फॉर्म्युला तयार झाला होता आपल्याकडे डिस्टन्स अपॉन टाईम. लेट डिस्टन्स आपण एसने डिनोट केलं आणि टाईम जो आहे तो आपण टीने डिनोट केला. परंतु पार्टिकल अशा प्रकारे ए पासून बी पर्यंत जात असताना तो सुरुवातीला एला होता आणि शेवटी तो बीला पोहोचला. तर मग ही सुरुवातीची स्थिती आणि पार्टिकलची शेवटली स्थिती या दोन स्थितींमधलं हे जे स्ट्रेट लाईन डिस्टन्स असतं त्याला म्हणतात डिस्प्लेसमेंट. आणि जर या ठिकाणी डिस्प्लेसमेंटचा मॅग्निट्यूड काहीतरी 40 मीटर इतका आहे तर या 10 सेकंदात म्हणजे हा प्रवास पूर्ण झाल्यानंतर पार्टिकलचं जे डिस्प्लेसमेंट आहे ते 40 मीटर आहे. मग 10 सेकंदात पार्टिकलचं डिस्प्लेसमेंट 40 मीटर तर एका सेकंदात पार्टिकलचं डिस्प्लेसमेंट असेल 4 मीटर पर सेकंद. आणि हे कॅल्क्युलेशन्स करायसाठी आपल्याला करावं लागलेलं आहे डेफिनेटली 40 मीटर डिव्हायडेड बाय 10 सेकंद. आणि म्हणूनच या ठिकाणी ही व्हेलॉसिटी जी आहे ती कॅल्क्युलेट करताना आपल्याला करावं लागलेलं आहे डिस्प्लेसमेंट डिव्हायडेड बाय टाईम. तर मागच्या वेळी तुम्हाला मी डिस्प्लेसमेंटला डायरेक्शन असते, व्हेलॉसिटीला पण डायरेक्शन असते आणि वेगवेगळ्या डायरेक्शन्समध्ये यांच्या व्हॅल्यूज वेगवेगळ्या असतात म्हणून ही व्हेक्टर क्वांटिटी असते हे सांगितलं. आणि व्हेक्टरला डिनोट करण्यासाठी तो व्हेक्टर ज्या सिम्बॉलनी आपण डिनोट करतो त्या सिम्बॉलच्या वर आपण ॲरो काढतो हे सुद्धा मी तुम्हाला सांगितलं. तर जसं या ठिकाणी डेफिनेटली स्पीड आणि या ठिकाणी स्पीड जी आपण कॅल्क्युलेट केली ती आणि व्हेलॉसिटी जी आहे ती या दोघांचे व्हॅल्यूज जर आपण पाहिल्या तर त्या डेफिनेटली आपल्याला डिफरंट दिसतात आहे. परंतु प्रत्येकच वेळी स्पीड आणि व्हेलॉसिटी यांच्या व्हॅल्यूज ज्या आहेत त्या डिफरंट नसतील, कधीकधी त्या सारख्यासुद्धा असू शकतात. उदाहरणार्थ अशी कल्पना करूया की एक मुलगा घरून म्हणजे होम वर त्याच्या घराजवळ असलेल्या एका दुकानात जायचं आहे त्याला किंवा दुकानात जातो आहे. तर लेट्स से एच मीन्स त्याचं घर आणि एस मीन्स त्याच्या घराजवळ असलेलं ते दुकान. आणि त्याच्या घरून त्या दुकानाचं जे अंतर आहे किंवा जो रस्ता आहे तो अगदी सरळच आहे. आणि समजा मुलगा घरून निघाला आणि दुकानात पोचला आणि या स्थितीत जर त्यांनी काहीतरी 100 मीटर इतकं डिस्टन्स ट्रॅव्हल केलं आणि हे 100 मीटर इतकं डिस्टन्स ट्रॅव्हल करायसाठी समजा तर त्याला काहीतरी लेट्स से 10 किंवा 20 सेकंद इतका वेळ लागला असेल तर अशा सिच्युएशनमध्ये त्याची जी स्पीड असेल ती स्पीड कॅल्क्युलेट करायसाठी आपल्याला करावं लागेल त्यांनी ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स डिव्हायडेड बाय टाईम. मग त्यांनी ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स जे आहे ते आहे ऑफकोर्स 100 मीटर डिव्हायडेड बाय त्याला जो टाईम लागलेला आहे तो आहे 20 मीटर. आणि मग या स्थितीत तुम्हाला माहिती आहे की 20 सेकंद आणि मग या स्थितीत समजा 100/20 म्हणजे उत्तर येणार आहे आपल्याकडे 5 मीटर पर सेकंद. म्हणजे पार्टिकलची जी स्पीड आहे ती असेल 5 मीटर पर सेकंद. परंतु जर त्या मुलाच्या या ठिकाणी व्हेलॉसिटीचा जर विचार केला तर व्हेलॉसिटी कॅल्क्युलेट करायसाठी आपल्याला करावं लागणार आहे त्याचं डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम. अर्थात डिस्प्लेसमेंटचा मॅग्निट्यूड आपण घेतो आहे. मग आता डिस्प्लेसमेंटचा जो मॅग्निट्यूड आहे तो तितकाच आहे जेवढं डिस्टन्स आहे कारण की पार्टिकलनी स्ट्रेट लाईनमध्येच ट्रॅव्हल केलेला आहे. म्हणजे त्या मुलाची सुरुवातीची स्थिती आणि शेवटली स्थिती या दोन स्थितींमधलं सरळ रेषीय अंतरसुद्धा तितकंच आहे 100 मीटर जेवढं डिस्टन्स त्यांनी ट्रॅव्हल केलं होतं कारण की रस्ता सरळ होता. आणि मग या ठिकाणी डिस्प्लेसमेंटचा मॅग्निट्यूड 100 मीटर डिव्हायडेड बाय टाईम जो आहे तो आहे 20 सेकंद. आणि म्हणून कॅल्क्युलेशन जर केले तर या ठिकाणी व्हेलॉसिटी आहे ती सुद्धा 5 मीटर पर सेकंदच येणार आहे. परंतु समजा हा मुलगा इथून इथे गेला त्याला तिथे जायसाठी समजा काहीतरी 20 सेकंद लागले. 10 सेकंद तो तिथे पुन्हा थांबला दुकानात काहीतरी त्याला चॉकलेट वगैरे घ्यायचे होते. चॉकलेट घ्यायसाठी त्याला समजा 10 सेकंद लागले आणि त्या 10 सेकंदानंतर जाऊन तो मुलगा समजा परत सरळ आपल्या घरी आला अशा प्रकारे. मग आता ही जी दुसरी केस असेल
की मुलगा जातो आहे दुकानातून चॉकलेट घेतो आहे आणि मग परत घरी जातो आहे, या स्थितीचा जर विचार केला तर आता या ठिकाणी जर आपल्याला त्याची स्पीड कॅल्क्युलेट करायची असेल तर आपल्याला परत करावं लागेल स्पीड इज इक्वल्स टू त्यांनी ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स अपॉन टाईम. या ठिकाणी एक गोष्ट मी तुम्हाला ही लक्षात घ्या की त्या मुलाला घरून दुकानात जायसाठी 20 सेकंद लागले, तो दुकानात 10 सेकंद थांबला आणि परत दुकानातून त्याला घरी जायसाठी पुन्हा 20 सेकंद लागले. म्हणजे त्याची जी मोशन आहे फक्त मोशन जी होते तीच मोशन नाही, परंतु घरून दुकानात आणि दुकानातून परत घरी यायसाठी जो टोटल टाइम लागतोय तो लागतोय त्याला 20 अधिक 10 30 अधिक 20 म्हणजे 50. म्हणजे या ठिकाणी आपल्याला टाइम जो आहे तो डेफिनेटली 50 सेकंद कन्सिडर करावा लागणार आहे. आणि म्हणूनच स्पीड कॅल्क्युलेट करत असताना त्यांनी ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स किती असेल तर जायचं 100 आणि यायचं 100 म्हणजे 100 अधिक 100 म्हणजे झालं 200 डिवायडेड बाय त्याला टाइम लागतो आहे 50 सेकंद. आणि मग हे कॅल्क्युलेशन जर तुम्ही केले 200 अपॉन 50 तर तुमचं उत्तर येणार आहे 4 मीटर पर सेकंद. म्हणजे या ठिकाणी स्पीड जी आहे ती आता 4 मीटर पर सेकंद असेल. परंतु जर आपण या ठिकाणी व्हेलॉसिटीचा जर विचार केला तर व्हेलॉसिटी काढायसाठी आपल्याला करावं लागणार आहे डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. आता या ठिकाणी हे बघा की मुलगा जो आहे तो सुरुवातीला घरीच होता, मग तिथून तो दुकानात गेला आणि परत तो घरीच आला. म्हणजे त्या मुलाची जी सुरुवातीची स्थिती आहे आणि शेवटली स्थिती आहे या दोन्ही स्थिती ज्या आहेत त्या सारख्याच आहेत. आणि या दोनही त्याच्या स्थिती सारख्या असल्यामुळे त्याचं डिस्प्लेसमेंट जे आहे ते या ठिकाणी 0 आहे. आणि डिस्प्लेसमेंट त्याचं 0 असल्यामुळे टाईम त्याला कितीही लागू द्या त्याची व्हेलॉसिटी जी आहे ती 0 मीटर पर सेकंद असेल. हे सगळं आपण मागच्या लास्ट व्हिडिओत शिकलो. या ठिकाणी तुम्हाला दिसते आहे की पार्टिकल जेव्हा घरून दुकानात सरळ गेला होता तेव्हाची स्पीड आणि व्हेलॉसिटी जी आहे त्या सारख्याच होत्या, परंतु मुलगा जेव्हा घरून दुकानात गेला आणि दुकानातून परत घरी आला तेव्हाची त्याची स्पीड आणि व्हेलॉसिटी याच्यात मात्र फरक आहे. तर हे सगळं आपण मागच्या व्हिडिओत बघितलं होतं. आता पुढे आपल्याला ॲक्सेलरेशन म्हणजे ज्याला मराठीत त्वरण असं म्हणतात म्हणजे काय होते हे शिकायचं आहे. तर अशी कल्पना करा की आपण सगळेजण कोणत्या तरी एका खूप उंच बिल्डिंगवर गेलो आणि त्या बिल्डिंगवर गेल्यानंतर मी तुम्हाला असं म्हटलं की आता इथून तुम्ही हळूच उडी मारा, म्हणजे तुम्ही अगदी हळूहळू हळूहळू जमिनीकडे जाल आणि जमिनीवर सहज जाऊन बसाल, तर तुम्ही कराल का? नक्कीच नाही. कारण की तुम्हाला माहिती आहे की तुम्ही कितीही हळू उडी जरी मारली त्या बिल्डिंगवरून तरी जमिनीकडे जात असताना तुमच्या शरीराची स्पीड जी आहे ती वाढतच जाईल आणि तुम्ही खूप जोरात जाऊन जमिनीवर आपटणार आहात. आणि म्हणजे याच्यावरून तुम्हाला या गोष्टीची कल्पना आहे की एखादी बॉडी जर आपण वरून खाली येण्यासाठी म्हणजे जमिनीकडे येण्यासाठी जर सोडून दिली तर ती जमिनीकडे जात असताना त्याची स्पीड जी आहे ती अगदी सारखी राहत नाही, म्हणजे युनिफॉर्म राहत नाही. तर जमिनीकडे जाताना त्याची स्पीड जी आहे ती निरंतर वाढत वाढत जाते. त्याचप्रमाणे समजा एखादा ऑब्जेक्ट जर आपण वर असा हवेत किंवा आकाशाकडे फेकला तर त्याची स्पीड जी आहे ती कमी कमी होत जाते. म्हणजे स्पीड किंवा व्हेलॉसिटीचा मॅग्निट्यूड ही जी क्वांटिटी आहे ही वाढतही जाते किंवा कमी सुद्धा होत जाते. मग आता जसं तुम्ही गाडी चालवता, मग गाडी चालवताना अगदी घरून निघाल्यावर ज्या स्पीडनी तुम्ही प्रवास करत असता त्या स्पीडनी काही शेवटपर्यंत प्रवास करत नाही. तुम्ही तुमच्या गाडीची स्पीड वाढवता, कोणी मधात आलं तर मग तुम्ही तुमच्या गाडीची स्पीड कमी करता. म्हणजे स्पीड जी आहे ही कमी जास्त होत असते. नाव एखाद्या बॉडीची स्पीड पेक्षा एखाद्या बॉडीची व्हेलॉसिटी चेंज होण्याचा जो रेट असतो, चेंज होण्याचा जो दर असतो, ज्या दराने ही व्हेलॉसिटी चेंज होत जाते त्यालाच ॲक्सेलरेशन असं म्हणतात. आता व्हेलॉसिटी ही जी क्वांटिटी आहे याला मॅग्निट्यूडही आणि डायरेक्शन पण आहे. आणि स्ट्रेट लाईन मोशनमध्ये व्हेलॉसिटीचा मॅग्निट्यूड जो आहे तो डेफिनेटली त्या मोशनमध्ये स्पीड इतकाच असतो, हे पण आपण बघितलेलं आहे. मग या ठिकाणी आपण एक एक्झाम्पल कन्सिडर करू. समजा एखादा पार्टिकल आहे किंवा एखादी बॉडी आहे आणि ही बॉडी जी आहे ती काहीतरी या रस्त्याने प्रवास करते आहे आणि या रस्त्याने प्रवास करत असताना सुरुवातीला जेव्हा तुम्ही ऑब्झर्व केलं, म्हणजे लेट्स से टाइम T1 आपण त्याला म्हणू, आणि हा जो टाइम सुरुवातीचा इन्स्टंट आहे हा काहीतरी 5 सेकंद आहे. म्हणजे अशी कल्पना करा की तुम्ही तुमच्याकडे एक स्टॉप वॉच घेऊन निघालेले आहात. तुम्ही जेव्हा तुमचा प्रवास सुरू केला तेव्हा ती स्टॉप वॉच सुरू केली आणि नंतर पहिलं ऑब्झर्वेशन जेव्हा तुम्ही घेतलं, लेट्स से त्याला आपण T1 म्हणू, त्यावेळी त्या स्टॉप वॉचमध्ये काहीतरी 5 सेकंद झाले होते. आणि त्याच वेळी त्या गाडीच्या स्पीडोमीटरमध्ये तुम्ही बघितलं तर गाडीच्या स्पीडोमीटरमध्ये तुम्हाला त्या गाडीची जी स्पीड आहे ती काहीतरी 10 मीटर पर सेकंद इतकी दिसली. मग सुरुवातीची इन्फॉर्मेशन तुम्ही नोट डाऊन केली की टाइम होता 5 सेकंद आणि 5व्या सेकंदाला स्पीड जी किंवा व्हेलॉसिटीचा मॅग्निट्यूड जो आहे तो काहीतरी 10 मीटर पर सेकंद होता.
मग तुम्ही प्रवास करत राहिले आणि काही वेळानंतर जेव्हा तुमच्या स्टॉप वॉचमध्ये लेट्स काहीतरी 15 सेकंद झाले, त्यावेळी तुमच्या गाडीची स्पीड तुम्ही ऑब्झर्व केली आणि लेट्स ती काहीतरी झाली होती 30 मीटर पर सेकंद. मग आता या ठिकाणी तुम्हाला दिसते स्पीड जी आहे ती 10 मीटर ते 30 मीटर पर सेकंद पर्यंत वाढत गेलेली आहे. आणि मग आता ती किती वेळात वाढत गेलेली आहे, तर 5व्या सेकंदापासून 15व्या सेकंदांपर्यंत. मग आता थोडासा जर तुम्ही विचार केला तर तुमच्या सहजच गोष्ट ही लक्षात येईल की या ठिकाणी स्पीड जी आहे ती 10ची 30 झाली, म्हणजे 20 मीटर पर सेकंदनी वाढली. आणि टाइम जो आहे तो 5व्या सेकंदांपासून 15व्या सेकंदांपर्यंत 10 सेकंद झालेला आहे. म्हणजे या ठिकाणी 10 सेकंदात पार्टिकलची स्पीड जी आहे ती 20 मीटर पर सेकंदनी वाढलेली आहे. आणि 10 सेकंदात जर पार्टिकलची स्पीड 20 मीटर पर सेकंदनी वाढली असेल तर एका सेकंदात पार्टिकलची स्पीड जी आहे ती 2 मीटर पर सेकंदनी वाढत गेलेली आहे. म्हणजे सुरुवातीला ती 10 मीटर पर सेकंद होती, मग 6व्या सेकंदाला ती 12 झाली असेल, 7व्या सेकंदाला ती 14 झाली असेल, 8व्या सेकंदाला ती 16 झाली असेल. म्हणजे प्रत्येक एका सेकंदाला ती 2-2 मीटर पर सेकंदनी वाढत गेलेली असेल. आणि प्रत्येक सेकंदाला ती 2 मीटर पर सेकंदनी वाढत गेल्यामुळे ओव्हरऑल 10 सेकंदात पार्टिकलची स्पीड जी आहे ती 20 मीटर पर सेकंदनी वाढली असेल. मग आता पार्टिकलची स्पीड वाढण्याचा हा जो दर आहे, पार्टिकलची व्हेलॉसिटी बदलण्याचा हा जो दर आहे, त्यालाच ॲक्सेलरेशन असं म्हणतात. आणि या ठिकाणी जसं आपण बघितलं की पार्टिकलची स्पीड 2 मीटर पर सेकंदनी वाढलेली आहे. मग हे कॅल्क्युलेशन करताना तुम्ही काय केलं, तर हे कॅल्क्युलेशन करताना तुम्ही केलं चेंज इन अ स्पीड. मग चेंज इन अ स्पीड काढण्यासाठी तुम्ही काय केलं, फायनल स्पीड मायनस इनिशियल स्पीड डिव्हायडेड बाय चेंज इन अ टाइम. तर तो काढण्यासाठी तुम्ही काय केलं 15 - 5. म्हणजे अशा प्रकारे तुम्ही कॅल्क्युलेशन केले 30 - 10 इज नथिंग बट द 20, 15 - 5 इज नथिंग बट द 10. तेव्हा कुठे तुम्हाला ॲक्सेलरेशन मिळालं 2 मीटर पर सेकंद. आता गणिताचा हा नियम तुम्हाला माहिती आहे की न्यूमरेटरचा डिनॉमिनेटर जो आहे तो डिनॉमिनेटरमध्ये येईल. आणि म्हणून मग ही क्वांटिटी जी आहे याला आपल्याला लिहिता येईल डेफिनेटली 2 मीटर पर सेकंड इंटू सेकंड म्हणजे सेकंड स्क्वेअर. तर अर्थातच मीटर पर सेकंड स्क्वेअर म्हणजे ॲक्सेलरेशनचं युनिट झालं. मग बघा या ठिकाणी हे जे आपण काढलं किंवा हे जे आपण काढलं ते ॲक्सेलरेशन आहे. आणि हे ॲक्सेलरेशन काढण्यासाठी आपण काय केलं 30 - 10. मग 30 काय होती तर फायनल स्पीड होती. लेट्स से आता या फायनल स्पीडला आपण व्हीनी डिनोट करू, V2 नी डिनोट न करता व्हीनी डिनोट करू. मग आता या फायनल स्पीडच्या ठिकाणी आपल्याला प्लेस करावं लागेल V - 10 म्हणजे काहीतरी इनिशियल स्पीड होती, त्याला आपण काहीतरी U नी जर डिनोट केलं तर 10च्या जागी आपल्याला लिहिता येईल U डिव्हायडेड बाय 15 म्हणजे काय होता तर तो फायनल टाइम आणि 5 म्हणजे काय होता तर तो होता इनिशियल टाइम. आणि म्हणून ॲक्सेलरेशनचा फॉर्म्युला आपल्याला मिळेल V - U अपॉन T2 - T1. आता ओव्हरऑल T2 - T1 म्हणजे तो टाइम ड्युरेशन आहे, ज्या ड्युरेशनमध्ये तुम्ही ते ऑब्झर्वेशन्स केलेले आहे. आणि म्हणूनच जनरल फॉर्म्युला ऑफ द ॲक्सेलरेशन आपल्याला लिहिता येईल, A इज इक्वल्स टू V - U अपॉन T. तर हा झाला तुमचा ॲक्सेलरेशनचा फॉर्म्युला. आता या व्हॅल्यूज जर तुम्ही प्लेस केल्या कोणत्याही मोशनमधल्या तर डेफिनेटली तुम्हाला त्या मोशनमध्ये पार्टिकलचं ॲक्सेलरेशन जे काय असेल ते काढता येईल. अर्थात याच्यावरूनच तुम्हाला ते ॲक्सेलरेशन पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे हे सुद्धा कळेल. मी तुम्हाला एक दुसरं उदाहरण सांगतो. समजा अशी कल्पना करा की एक पार्टिकल परत मोशन परफॉर्म करतो आहे, परंतु या मोशनमध्ये पार्टिकलची जी स्पीड आहे ती स्पीड जी आहे ती कमी होत जाते आहे. कारण की तुम्हाला माहिती आहे की समजा जर तुम्ही घरून तुम्हाला कुठेतरी तुमच्या कॉलेजला किंवा शाळेला किंवा दुकानात किंवा मार्केटमध्ये जायचं आहे तर गाडीची स्पीड काही कंटिन्युअस तुम्ही वाढवतच नेणार नाही ना, है ना. चालले आपले वाढवत नॉट लाईक दॅट. जर मधात कोणी आलं तर तुम्हाला गाडी ब्रेक दाबावे लागतील, म्हणजे गाडीची स्पीड कमी करावं लागेल. किंवा तुमचं डेस्टिनेशन म्हणजे जिथे तुम्हाला जायचं आहे ती जागा जर जवळ आली तरी तुम्हाला गाडीची स्पीड कमी करावी लागेल. आणि म्हणूनच गाडीची स्पीड जशी वाढते तशी स्पीड कमी सुद्धा होते. मग या ठिकाणी आपण तेच उदाहरण घेऊ. समजा काहीतरी एखाद्या पर्टिक्युलर टाइम इन्स्टंट T1ला आपण ऑब्झर्व केलं, जेव्हा काहीतरी स्टॉप वॉचमध्ये 40 सेकंद झाले होते तेव्हा गाडीची स्पीड काहीतरी 30 मीटर पर सेकंद होती. म्हणजे आता या ठिकाणी पहा इनिशियल स्पीड जी आहे ती 30 मीटर पर सेकंद आहे. आणि परत तुम्ही काहीतरी गाडी चालवत राहिले, टाइम T2 इज इक्वल्स टू काहीतरी 50 सेकंद जेव्हा झाले, कारण की टाइम जो आहे तो नेहमी वाढतच जातो, टाइम जो आहे तो कधीच कमी होत नाही. सुरुवातीचा टाइम जर 40 सेकंद आहे तर शेवटला टाइम जो आहे तो 40 पेक्षा काहीतरी जास्तच असेल. लेट्स से आपण या ठिकाणी तो 50 सेकंद कन्सिडर केला. या 50व्या सेकंदला जी पार्टिकलची स्पीड झालेली आहे फायनल स्पीड या मोशनची, त्याला आपण काहीतरी V नी डिनोट करू. आणि ती आता काहीतरी लेट्स से 10 मीटर पर सेकंद आहे, कारण की पार्टिकलची किंवा गाडीची स्पीड जी आहे ती कमी होत गेलेली आहे.
मग या ठिकाणी जर आता आपल्याला ॲक्सेलरेशन कॅल्क्युलेट करायचं असेल तर ॲक्सेलरेशनचा फॉर्म्युला आहे फायनल स्पीड मायनस इनिशियल स्पीड डिवायडेड बाय टाइम. मग आता व्हॅल्यूज जर आपण प्लेस केल्या तर अर्थातच फायनल स्पीड किती आहे तर 10 मायनस इनिशियल स्पीड किती आहे तर 30 आणि डिवायडेड बाय टाइम जो आहे तो किती आहे तर 40 ते 50 सेकंद, म्हणजे टाइम जो आहे तो आहे 10 सेकंद. मग आता हे कॅल्क्युलेशन जर आपण केले तर 10 मायनस 30 तो दॅट मस्ट बी इक्वल्स टू -20 डिवायडेड बाय 10 आणि -20 डिवायडेड बाय 10 म्हणजे उत्तर येणार आहे -2 मीटर पर सेकंड स्क्वेअर. मीन्स यू कॅन सी हिअर ॲक्सेलरेशन इज अ निगेटिव्ह. या ठिकाणी ॲक्सेलरेशन निगेटिव्ह आलेला आहे आणि ॲक्सेलरेशन निगेटिव्ह आलेला आहे याच्यावरून स्पष्ट आहे की पार्टिकलची स्पीड जी आहे ती कमी कमी होते आहे. आणि म्हणूनच पार्टिकलची स्पीड जेव्हा वाढत जाते तेव्हा ॲक्सेलरेशन जे आहे ते पॉझिटिव्ह येतं, किंवा जेव्हा ॲक्सेलरेशन पॉझिटिव्ह असतं तेव्हा पार्टिकलची स्पीड वाढत जाते, हे समजायचं. आणि ॲक्सेलरेशन जेव्हा निगेटिव्ह असेल तेव्हा पार्टिकलची जी स्पीड आहे ती कमी कमी होत जाते असं समजायचं. परत अजून एक गोष्ट अशी आहे या ठिकाणी की चेंज इन अ व्हेलॉसिटी किंवा चेंज इन अ स्पीड काढताना आपण फायनल मायनस इनिशियलच करतो. तुम्ही मित्रांनो सुद्धा हे लक्षात ठेवा की कोणताही बदल जर आपल्याला काढायचा असेल तर नेहमी फायनल मायनस इनिशियलच करायचं, इनिशियल मायनस फायनल करायचं नाही. फायनल मायनस इनिशियल केलं तरच प्रॉपर साईनचा चेंज आपल्याला मिळतो. म्हणजे पार्टिकल इन्क्रीज होतो आहे, तो चेंज जो आहे तो इन्क्रीज आहे की डिक्रीज आहे हे आपल्याला त्या ठिकाणी क्लिअर होते, अदरवाईज होणार नाही. उदाहरणार्थ समजा या ठिकाणी सुरुवातीला स्पीड होती 10, नंतर स्पीड झाली 30. मग या ठिकाणी जर तुम्हाला चेंज इन स्पीड कॅल्क्युलेट करायचा असता आणि तुम्ही जर इनिशियल मायनस फायनल केलं असतं तर तुम्हाला 10 मायनस 30 करावं लागलं असतं, म्हणजे डेफिनेटली उत्तर तुमचं आलं असतं -20 मीटर पर सेकंद. मग आता हे बरोबर आहे का? व्हेलॉसिटी -20 मीटर पर सेकंद म्हणजे 20 मीटर पर सेकंदनी कमी झाली आहे का या केसमध्ये? नाही. व्हेलॉसिटी किंवा व्हेलॉसिटीचा मॅग्निट्यूड म्हणजे स्पीड जी आहे ती वाढतच गेलेली आहे आणि डेफिनेटली ते तुम्हाला प्रॉपरली तेव्हाच मिळेल या मोशनमध्ये जेव्हा तुम्ही करणार 30 मायनस 10, म्हणजे तुम्हाला उत्तर जे आहे ते ऑफकोर्स +20 मीटर पर सेकंदच मिळेल. जसं इथे सुद्धा पहा, या ठिकाणी जरी तुम्ही चेंज इन व्हेलॉसिटी काढताना इनिशियल मायनस फायनल केलं असतं तुम्हाला करावं लागलं असतं 30 मायनस 10 आणि 30 मायनस 10 म्हणजे आन्सर आलं असतं +20, परंतु स्पीड तर कमी कमी होत गेली आहे, आन्सर तर यायला पाहिजे -20. मग -20 आन्सर तेव्हाच येईल जेव्हा तुम्ही करणार 10 मायनस 30 आणि 10 मायनस 30 जर केलं तरच तुम्हाला -20 मीटर पर सेकंद इतका आन्सर मिळेल. म्हणजे जर तुम्हाला प्रॉपर चेंज काढायचा आहे तर तुम्हाला फायनल मायनस इनिशियलच करावं लागेल. आणि म्हणून ॲक्सेलरेशनचा जो फॉर्म्युला आहे तो आपण v मायनस u अपॉन टी घेतलेला आहे, u मायनस v अपॉन टी नाही. कारण की ॲक्सेलरेशन म्हणजे चेंज इन अ व्हेलॉसिटी डिवायडेड बाय टाइम किंवा चेंज इन अ मॅग्निट्यूड ऑफ द व्हेलॉसिटी डिवायडेड बाय टाइम. तर अर्थातच हे होतं ॲक्सेलरेशन. या ठिकाणी व्हेलॉसिटीचा मॅग्निट्यूड चेंज झाल्यामुळे जे ॲक्सेलरेशन प्रोड्यूस होतं त्याच्याबद्दल आपण बोललो, परंतु व्हेलॉसिटी ही वेक्टर क्वांटिटी असल्यामुळे मॅग्निट्यूड चेंज होत असेल तरीसुद्धा व्हेलॉसिटी चेंज होते, त्याचप्रमाणे डायरेक्शन जर चेंज होत असेल तरीसुद्धा व्हेलॉसिटी चेंज होते. कधी कधी असं होतं की व्हेलॉसिटीचा मॅग्निट्यूड म्हणजे स्पीड जी आहे ती कॉन्स्टंट असते, परंतु त्याची डायरेक्शन जी आहे ती बदलत जाते आणि मग डायरेक्शन बदलल्यामुळे व्हेलॉसिटी बदलते आणि जर व्हेलॉसिटी बदलते तर तिच्या बदलण्याचा काहीतरी दर असेल. मग तो जो दर असेल म्हणजे व्हेलॉसिटीच्या डायरेक्शन चेंज झाल्यामुळे, व्हेलॉसिटीची डायरेक्शन चेंज झाल्यामुळे व्हेलॉसिटी चेंज होऊन जो व्हेलॉसिटीचा चेंजिंग रेट म्हणजे ते जे ॲक्सेलरेशन असेल ड्यू टू चेंज इन द डायरेक्शन ऑफ द व्हेलॉसिटी, या ॲक्सेलरेशनमध्ये आपण पुढच्या काही व्हिडिओज नंतर बोलू, ज्या ॲक्सेलरेशनला ॲक्च्युली सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन असं म्हणतात. परंतु या ठिकाणी आता मात्र आपण व्हेलॉसिटीचा मॅग्निट्यूड चेंज झाल्यामुळे जे ॲक्सेलरेशन प्रोड्यूस होते त्याच्याबद्दल शिकलो. तर हे होतं सगळं आजच्या व्हिडिओपुरतं. आज आपण इथे थांबू. खूप जास्त काही एकाच व्हिडिओत आपल्याला शिकता येणार नाही, अदरवाईज ते सगळं कंटाळवाणं होईल. तर आज आपण इथे थांबूया. Now say goodbye to me and have a nice time. Bye bye.